गोष्टीचं नाव एक मंत्र, दोन रूपे, एकच कृपा. शिवहर शंभो नमामि शंकर शिव शंकर शंभो. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. पुण्यात रोहन नावाचा एक तरुण राहत होता. नोकरीत सतत अपयश, घरात तणाव आणि मनात भीती. एक दिवस तो अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थ यांच्या समाधीसमोर बसला. डोळ्यात पाणी, मनात वेदना. तेवढ्यात बाजूला बसलेले एक वृद्ध गृहस्थ त्याला म्हणाले, बाळा, फक्त हा मंत्र जपा, श्री स्वामी समर्थ, शिवहर शंभो नमामि शंकर, तुझं कल्याण होईल. रोहन रोज सकाळी आणि रात्री हा मंत्र जपू लागला. काही दिवसांनी त्याला स्वप्न पडलं, समोर तेजस्वी रूपात. तेवढ्यात बाजूला बसलेले एक वृद्ध गृहस्थ त्याला म्हणाले, बाळा, फक्त हा मंत्र जपा, श्री स्वामी समर्थ, शिवहर शंभो नमामि शंकर, तुझं कल्याण होईल. रोहन रोज सकाळी आणि रात्री हा मंत्र जपू लागला. काही दिवसांनी त्याला स्वप्न पडलं, समोर तेजस्वी रूपात. दुसऱ्या आठवड्यात रोहनला चांगली नोकरी मिळाली. घरातील तणाव कमी झाला, मन शांत झालं. त्याला उमगलं, स्वामी समर्थ आणि शिव ही वेगळी रूपं नाहीत, ती एकच करुणामय शक्ती आहे. संदेश जो भक्त पूर्ण विश्वासाने म्हणतो, श्री स्वामी समर्थ, शिवहर शंभो, त्याच्या जीवनातील भीती, संकटे आणि दुःख हळूहळू नाहीसे होतात. हा मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीत, तो आहे श्रद्धा, संरक्षण आणि आंतरिक शक्तीचा स्रोत.